सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात निवेदन केलं आहे सुधीर फुलके यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी. ऐकूया कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद प्रसारित करीत आहोत फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत सुधीर फुलके. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिलं राजेश जाधव यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं, सादर करते विनोद गवडी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. तर ऐकूया कार्यक्रम सूरसंवाद. हॅलो हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवाद मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय आपण? मी गंगाधर घुगे बोलतो, मालेगाव तालुका मालेगाववरून. बरं बरं, हा. बोला गंगाधर भाऊ, काय म्हणता, कसे आहात? आम्ही खूप छान आहोत सर, आणि आपल्या प्रसारणात मी आनंद घेत आहो. बरं, आपलं प्रसारण आता एवढ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचे नियोजन आणि जे काही आपण सध्या कार्यरत आहात कार्यक्रमामध्ये, मुलाखती असो किंवा सूरसंवादच्या माध्यमातून असो किंवा डॉक्टरच्या मुलाखती असो किंवा जे काही कार्यक्रम होतो आपल्याकडे, महिला विश्व असो किंवा आपली तो औषधयात्रा असो, हे सर्वच कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं व्हायला लागले आता. बरोबर आहे. नवीन कार्यक्रमांचं पण आपण नियोजन केलं आहे. त्यानुसार युवा स्पंदन, हॅलो डॉक्टर आणि महिला विश्व हा कार्यक्रम जे आहेत खूप चांगले नव्यानं आपण ते ऍड केले आणि आता त्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद श्रोत्यांकडून मिळत आहे. हो ना. आणि किसान मानीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. त्याच्यातही डॉक्टर लोकांच्या मुलाखती खूप छान छान येतात. हो. आणि मी याच्या आधी फोन केला होता सर, 3 ते 3.5 महिने झाले. बरं. आणि आपण जे अकोला आकाशवाणी केंद्रावरून जे काही कार्यक्रम होत असतील ते कार्यक्रमाला असं म्हणजे तोड नाही कुठं, की बा असं कुठंतरी इथं कमी वाटेल आपल्याला किंवा अधिकपणा कमीपणा कुठं दिसेल तर असं कुठं काही दिसून येत नाही किंवा जाणवत नाही. खूप छान कार्यक्रम आहेत आणि आपली जे कर्मचारी मंडळी आहे सर्व टीम चांगली आहे, खूप मेहनती आहेत. बरोबर आहे. श्रोत्यांचं मनोरंजन आणि श्रोत्यांना सगळ्या विषयाची माहिती मिळावी या हेतून सगळे कार्यक्रम आपण तयार केलेले आहेत आणि त्यानुसार सगळ्या कार्यक्रमाचं प्रसारण आपण करतो. आणि सर हे कसं आहे, हे गीत ऐकणं म्हणजे गीताचं निमित्त असते, पण तुमच्यासोबत बोलणं आम्हाला खूप आनंद वाटते. अगदी बरोबर आहे. आम्हालाही तेवढाच आनंद होतो श्रोत्यांसोबत बोलताना, कारण खूप आकाशवाणी आपली 91-92 अगोदरपासून आम्ही रेडिओ ऐकतो. कारण हे FM केंद्र झाला तेव्हापासून तर खूप क्वालिटी चांगली आवाजाची. आणि पहिलं जुन्या काळामध्ये रेडिओ घेऊन थोडस त्याला मुव्हिंग करायला लागत जाय, दिशा द्यायला लागत जाय, हे अडचणी फार निर्माण होत्या पहिल्या त्यावेळेच्या. हो. पण आज तो क्वालिटी चांगला दर्जा मिळते आवाजाचा. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे आकाशवाणी अकोला सुरू झालं त्याच्या आधीपासून रेडिओ ऐकता? हा, 1984 पासून, म्हणजे 40 वर्ष झाली, 35 वर्ष कमसे. बरं. जुने श्रोते आहात. त्यावेळेस रेडिओ म्हणजे खूप म्हणजे असे प्रायमरी चॅनलवरले स्टेशन मोठे, नागपूर, मुंबई, जळगाव, हे परभणी स्टेशन होते. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग आपली घरचं स्टेशन म्हणल्यासारखं वाटते अकोला म्हणजे आपल्या. अगदी बरोबर आहे. तर असं खूप आनंद घेत आहे मी प्रत्येक कार्यक्रमाचा आणि आवडीनं रेडिओ ऐकतो. नक्कीच. असा रेडिओ ऐकत चला. आणि आजच्या कार्यक्रमात सांगा आता तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं? चित्रपट सौदागर चित्रपटातलं कोणतं गीत? तेरा मेरा साथ रहे. अच्छा, जुना सौदागर चित्रपट. हो, जुना सौदागर आहे. खूप सुंदर गीत आहे. खूप आवडते मला. आणि तुमचा आमचा साथ राहावा याच्यासाठी नक्कीच. तुमचा श्रोत्यांचा आकाशवाणीचं जे नातं आहे ते अतूट नातं आहे आणि ते कायम राहील यात शंकाच नाही. ठीक आहे. खूप चांगलं वाटलं घुगे साहेब तुमच्याशी बोलून. हो, धन्यवाद सर. असेच कार्यक्रम ऐकत चला. आकाशवाणी प्रेम करत राहा. काही अडचण नाही सर, आम्हाला हेच आवडते आणि आम्ही याच्यात आकाशवाणी मधले जोडलेले आहोत. नक्की. आता ऐकत आहोत तुम्हाला तुमच्या आवडीचं. नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद.
नमस्कार सर, मी वरवड बकाल इथून नारायण हागे बोलतो. नारायण हागे, आमचे नेहमी श्रोते आहात आपण. हो सर, बरोबर आहे. सर एक गीत ऐकायचं होतं. नक्कीच तुम्हाला गीत ऐकू. सर मुकेश यांचं गीत आहे, जानने चले जाते है कहा. वा वा, हो, किती सर. सुंदर गाणं सांगितलं तुम्ही हागे साहेब. तर काल आमचे जे वरिष्ठ श्रोता बंधू हो बलदेवजी दामोदर यांचं निधन झालेलं आहे. हो हो हो, ही बातमी आम्हाला समजली आणि वाईट वाटलं, कारण ते नियमित श्रोते होते, त्यांचे पत्र असायचे, फोनवर पण एक दोनदा त्यांच्याशी संवाद झाला आहे सूरसंवादच्या माध्यमातून. बरोबर आहे सर. ते जवळपास 3-4 वर्षाला आजारी होते कॅन्सर. अच्छा 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 काल त्यांचं निधन झालं. अच्छा गेलो होतो आम्ही 2-4 लोक. अच्छा, बरं बरं बरं. तर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे गीत तुम्ही सांगितलं आहे. हो सर, बरोबर. तर त्यांच्यासाठी हे गीत ऐकायचं सर आम्हाला. नक्कीच नक्कीच, त्यांच्यासाठी हे गीत आपण सर्व श्रोत्यांना ऐकवणार आहोत. बाकी तुम्ही काय करताय नारायण भाऊ? सर मी टेलर काम करतो आणि आता सध्या हरभरा पेरलेला आहे. अच्छा, त्याला पाणी देणे. बरं. शेती किती आहे? शेती 2 एकर आहे सर माझी. बरं बरं, बागायती आहे नाही का? हो, बागायती आहे. 2 आता हरभरा निघायच्या पेरणी करायच्या आधी काय होतं शेतामध्ये? सोयाबीन होता का? हा, सोयाबीन होतं. सोयाबीन काढलं आणि हरभरा पेरला. 8 बरं. दिवस झाले. आपल्या आकाशवाणीवरून किसानवाणी हा कार्यक्रम जो प्रसारित करतो आपण, हो त्यामध्ये हो, ऐकतो सर. हो ऐक- नियमित ऐकत ऐकतो चला, फक्त कारण कसं? त्यामध्ये रोज नवीन नवीन माहिती असते, काय काळजी हो, हो, घेतली बरोबर. पाहिजे. हो, बरोबर. कार्यक्रम- फक्त फोन नाही लावला गेला आमच्या किचन. अच्छा, काही हरकत नाही. लोकांचे प्रश्न ते आपले प्रश्न असतात. आपल्याला जो प्रश्न पडतो, एखादी समस्या असते, ती कोणाला तरी असतेच समजा. बिलकुल तर सर. ते जरी तुम्ही ऐकलं तरी तुमचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाते. तुम्ही फोन समजा नाही केला एखाद्या वेळेस तरी. हा, सर एक मला एक आणखी विनंती एक होती माझी. सांगा. तर सर कळावे लो बसावा जर कार्यक्रम जर प्रसारित झाला. कळावेलो बसावा कार्यक्रम नक्कीच. सुरू करायला पाहिजे, आहे की नाही? हो सर, खूप आनंद होईल हा. सर्व नाही, श्रोत्यांना. खूप श्रोत्यांची मागणी आहे कळायला बसावा आणि एखादा मेसेज वगैरे ईमेलचा कार्यक्रम. ईमेलचा नंतर कार्यक्रम वगैरे. नंतर गातारे मे राहतील. कारण सर या कार्यक्रमावर सर्व लोक अशा आहे. अगदी बरोबर आहे. गाता रेमेरा दिल तर हा म्हणजे आकाशवाणीचा सगळ्यात आवडता कार्यक्रम, हो, जो रात्री सर. 10 वाजता लोक ऐकायचे. आणि झालं असं की संध्याकाळचं प्रसारण थोडं कमी झाल्यामुळं आता तो कार्यक्रम आपण बंद केला. बरोबर आहे. नाहीतर तो सर्वात आवडता कार्यक्रम श्रोत्यांचा होता. हो त्याला सर. प्रतिसादही जोरदार होता लोकांचा. बिलकुल. आणि ठीक आहे, भविष्यामध्ये आणखी काही बदल होतील त्या दृष्टीनं आपण त्याची कार्यक्रम सुरुवात करता येईल त्या कार्यक्रमाची. मला तर असं वाटतं की 1 जानेवारी 2026ला हम्म. जर कळावे लो बसावा चालू झाला तर फार चांगलं. तुमची जी ही मागणी आहे याची आम्ही नोंद घेतली आहे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जाईल. त्यानुसार काय प्रयत्न करता येतील ते बघूया आपण. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही फोन केलात आणि हॅलो हॅलो आकाशवाणी. आकाशवाणी अकोला केंद्र कार्यक्रम सूरसंवाद. बोला, कोण बोलताय? मी बंडू भगत बोलतो, भिणगावरून, तालुका पाथर्डी, जिल्हा अकोला. बरं बरं. कधी फोन केला होता या आधी बंडू भाऊ? हा, आता फोन केला साहेब. पहिला लावला म्हणजे पहिला लागला सर. पहिलाच फोन आहे का? हो सर. या आधी कधीच फोन लागला नाही? नाही, नाही, 2-3 वेळा ट्राय केला सर. आता आम्ही वाढत राहतो कामाने. हा हा हा. फोन लावून चालून काय लागेल नाही. 2 वेळा ट्राय केला पण. बरं बरं बरं. चला बंडू भाऊ, तुमचा हा पहिला फोन आकाशवाणीमध्ये आला आहे सूरसंवाद कार्यक्रमात आणि या फोनचं आम्ही स्वागत करतो. सुंदर गाव आहे म्हटलं आमचं. एकदम सकाळी आम्ही आमचे हे निघते दत्त हे आरती निघते. म्हणजे प्रभात फेरी वगैरे निघते. त्यांचा बुद्धांचा धम्मग्रंथ वाचतो आम्ही. अरे वा वा वा, चांगलं ना, गावातून चांगलं सकाळी काम. सकाळी उठलं की आम्ही झाडझूड करतो पुऱ्या गावातून. अरे वा, हो, काकाला आरती हे ते सर्व आम्ही भाऊ राहतो सर. आदर्श गाव आहे मग तुमचं. हो हो हो, आदर्श गाव आहे सर. बरं बरं. तुम्ही काय करता मग? आम्ही सर मजुरी करतो. आता कामा धंदे काही गव्हाला पाणी देणं चालू आहे, काही मजुरी, काही घरचं काम. बरं बरं बरं. शेती वगैरे आहे का तुमच्याकडे? हो, शेती आहे ना सर. त्या गव्हाला पाणी चालू आहे, तुम्हाला फोन लागला सर. अरे वा वा वा, हो चांगलं सर. आहे पीक पाणी सध्या? हो सर, चांगला आहे. आता सोयाबीन चांगला आहे. त्याला सर आता तुरच बरी आहे सर. बरं बरं बरं. किसानांचे कार्यक्रम आहे का संध्याकाळी 7:30 वाजता? हो, 7:30 ऐकतो सर. हो हो, त्यावर बरीचशी माहिती भेटते शेतीविषयीची. शेतीविषयी माहिती भेटली ना. हो, किसान वाणीमध्ये. हो. हो 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 सर. तर सांगा, आज कोणतं गीत ऐकता तुम्ही सूरसंवाद कार्यक्रमात? मध्ये गाणं तर चांगलं आहे साहेब. पण आता थल्ली भाग्यशाली हे ऐकायचं होतं साहेब. ठरली भाग्यशाली. वैशाची पौर्णिमा. हा, ठीक आहे. हो. आणि सौंदर्या भगत आहे ना सर. हा नाव घेऊ का सर? घ्या घ्या. तन्मय भगत, सौंदर्या भगत, राजू भगत, संत योगेश, समृद्धीबाई, सौंदर्या. बरं बरं.
तुमच्या ठीक आहे, संपूर्ण भगत परिवाराला आणि तुमच्या गावकऱ्यांना सुद्धा तुमच्या आवडीचं गीत आता ऐकत आहोत. हो हो आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. साहेब नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरसंवाद. आपण कोण बोलताय? मी विजय पाटील बोंबे बोलतो, राणा राडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथून साहेब. कोणतं गाव म्हटलं तुम्ही? जालना जिल्ह्यातलं हा आडगाव. अडगाव नाही का? हा इकडे तुमच्या बॉन्ड्रीला लागून आहे माझं गाव, बुलढाण्याच्या बॉन्ड्रीला. हो का? अच्छा अच्छा. हा म्हणजे आम्हाला हॉस्पिटल आहे ना सगळे बुलढाण्याचे जवळ पडतात. हो का? मार्केट वगैरे हा, सगळं आणि बुलढाणा जवळ पडते का? हो बुलढाणा 40 किलोमीटर आहे ना. 40 किलोमीटर बुलढाणा. हा हा 40 किलोमीटर बुलढाणा आणि तिथून अकोला मला वाटतं 90 असतं. हो हो अकोला 90 हा. किलोमीटर आहे. हा अकोल्याला पण आलो होतो साहेब मी. मग एक तिथं आमचे गुरु केलेले बा आम्ही तिथले महाराज. बरं बरं. हा सुधीर कॉलनी मध्ये असतात ते हो महाराज. हो हो अगदी बरोबर आहे. एक आश्रम आहे तिथं. हा, कारण आमची त्यांची शिष्य आहोत. अच्छा अच्छा. चांगलं आहे चांगलं आहे. कोणीतरी गुरु पाहिजे आयुष्यामध्ये माणसाला. नाही नाही आयुष्य नाही, पहिले तर गुरु माझे आई वडीलच आहे, पण मग काय म्हणतात ना हो, हो, हो. म्हणजे अगदी पहिले बरोबर आई आहे. वडीलच गुरु आहे नाही, माझे. आई वडील पहिले गुरु असतात, नंतर शिक्षक. आणि आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना चुकीच्या मार्गावर आपण जाऊ नये हा, हा, हा. यासाठी पण एखादा मार्गदर्शक आवश्यक असते. हो, हो, है की हो. नाही? हो बरोबर साहेब. हा तर त्यासाठी चांगला आहे. कोणतं गीत ऐकायचं आहे विजय भाऊ आज तुम्हाला? आज मला सर आमचे नुसतंच काल एक रेडिओ श्रोते आमच्या जीवनामधून गेले, त्यांच्यासाठी एक गीत समर्पित करायचं आहे अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून. बरं बरं. बलदेव दामोदर नाही का? हा बलदेव दामोदर खास म्हणजे रिपोर्टर होते पाहते आणि हा. खूप त्यांच्या आत्म्यास शांती लागू हीच ईश्वर चरणी करतो मी नक्कीच, नक्कीच. आकाशवाणी आम्हीही- अकोलाच्या माध्यमातून. आम्हीही ईश्वराकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. आणि तुम्ही जे त्यांच्यावर प्रेम करणारे श्रोते आहात, श्रोते मित्र आहात. त्यांच्यावरच नाही, इतर जे आमचे जगातील कुठलाही रेडिओ श्रोता जर असला तर आम्ही एकमेकावर प्रेमच करतो नक्की, बघा. अगदी, कारण अगदी. कसं आहे, जरी नातं रक्तातलं नसलं तरी कसं आहे आम्ही जीवाभावाचे रेडिओ मित्र आहोत. आणि त्यामुळे तर आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या भारत देशामध्ये कुठेही आम्ही स्वतः संमेलन घेतो आणि एकमेकांच्या भेटी घेतो. अगदी अगदी बरोबर आहे. आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना बांधून ठेवणारा जो धागा आहे तो म्हणजे आकाशवाणी आहे, रेडिओ आहे. हा आकाशवाणी खरंच आणि- आकाशवाणी म्हणजे किती बोलावं तरी हो, खूपच बरोबर कमी. आहे. कारण खूप म्हणजे मोठं आयुष्यामध्ये. स्थान आहे. म्हणजे ज्याला कळालं त्यालाच कळालं आकाशवाणीने, तर असे बरेचसे आहे. हो हो ज्याला कळालं त्यालाच कळालं. आणि मला हा छंद जवळपास 1980 पासून लागलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा मी 1980 पासून रेडिओ ऐकतो साहेब. बरं बरं बरं. आणि खरंच उपकार सोशल मीडियाचे पण मानावं लागेल, जेणेकरून आम्ही सर्व एवढे रेडिओ मित्र जवळ आलो. सांगा कोणतं गीत ऐकायचं आहे मग तुम्हाला? न जाने कौन सा देश जहा तुम चले गई. जगजित सिंग यांची गझल आहे. हा जगदीश सिंग यांची गजल आहे बघा. हे एवढं गीत ऐकवा रेडिओ आकाशवाणीच्या. नक्की. आणि हे गीत त्या रेडिओ श्रोता ग्रुपला सुद्धा समर्पित आहे साहेब. नक्की नक्की. तुमचे जे श्रोता मित्र आहेत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे गीत आता तुम्हा सर्वांना आम्ही ऐकत आहोत. आपण आकाशवाणीला फोन केला, चांगला आमच्याशी संवाद केला, त्याबद्दल विजय भाऊ तुमचे मनापासून आभार. धन्यवाद साहेब. हॅलो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. नमस्कार सर. नमस्कार. मी पांडुरंग सूर्यवंशी बोलतोय, सुलाई मातानगर, चाळीसगाव, जिल्हा जळगावहून बोलतोय सर. बरं बरं. आपण कोण बोलताय सर? मी सुधीर फुलके बोलतो. अच्छा अच्छा. पहिल्यांदाच आपल्याशी संवाद साधला जात आहे. हो हो अगदी बरोबर आहे. कारण जळगावला 2 आकाशवाणी केंद्र आहे सर. हो FM पण आहे आणि मुख्य केंद्र पण आहे. अगदी अगदी बरोबर. आणि जळगाव शहराचे एक वैशिष्ट्य माहिती आहे का सर आपल्याला? सांगा ना, आमच्या सर्व श्रोत्यांना माहीत होऊन जाईल. त्याला सुवर्ण नगरी म्हणून मान आहे त्या शहराला, गोल्डन सिटी. गोल्डन सिटी, सुवर्णनगरी जळगाव म्हणतात. बरोबर आहे. मला माहितच असेल. हो हो हो. आणि दुसरं म्हणजे हम्म. जे हे महानगरपालिका भवन आहे जळगावचं, हम्म, हम्म. हे भारतात 2 नंबरची बिल्डिंग आहे. जेवढ्या महानगरपालिका भारतात तेवढ्या सुंदर. तिचं उद्घाटन 1999 ला झालेलं आहे. बरं बरं बरं. कोणतं गीत ऐकता आजच्या कार्यक्रमात मग सर? तर मला आज मराठी चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सांगा, गीताचे बोल. नाव आहे चल रे लक्षा मुंबईला. बरं आणि गायक आहेत उषा मंगेशकर आणि शब्बीर कुमार. बरं. आणि हे गीत आहे सर शीर्षक गीत आहे.
बर कलरे लक्ष मुंबईला असं शीर्षक गीत आहे. बर आणि आमचे काही श्रोते वर्गाचे नाव सांगतो सर. सांगा ना सांगा. रेखा सूर्यवंशी, हम्म. नीरज ठाकूर, बर शान ठाकूर, नव्या ठाकूर. बर बर बर. तुम्हाला तुमच्या संपूर्ण मित्रपरिवार आणि ऐकणारे श्रोते सर्वांना आता तुम्ही सांगितलेलं गीत ऐकत आहोत. जळगाव जिल्ह्याबद्दल चांगली माहिती तुम्ही दिलीत आणि श्रोत्यांच्या ज्ञानात भर पडली त्याबद्दल पांडुरंग सूर्यवंशी सर तुमचे मनापासून आभार. ठीक आहे. हो सर, ऐकतो आम्ही अकोला आकाशवाणी. नक्की नक्की नक्की. ठीक आहे. चला धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसवाद. नमस्कार साहेब. नमस्कार, कोण बोलताय? मी बोलतो प्रकाश बन सस्तीवरून. तालुका पातूर नाही का? हो हो हो. बरं बरं. कसे आहात प्रकाश भाऊ? आता तुरी फवार चालू आहे बा. फवारा मारणं सुरू आहे का? हो हो. 35 एकर जमीन माझं हॉलचे करून ते केळी लावल्या. बरं बरं बरं. तर कोणतं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रमात प्रकाश भाऊ? आपल्याला जे द्या ना हिवाळीचं थंडीचं ते आला थंडीचा महिना. आला थंडीचा महिना नाही का? हा मराठी. बरं बरं बरं. उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं आहे हो हो. आणि हिवाळा आला की आवर्जून ही गाणं ऐकल्या जाते हो. नाही का नाही? बरोबर आहे. हो, बरोबर आहे. चालते. मी कार्यक्रम ऐकतो साहेब. बरं बरं. शेतीने वाढले आहेत तुम्ही. किसनवाणी एकच चला तुमच्या म्हणजे कामाचा कार्यक्रम आहे शेतकरी लोकांच्या. हो हो. हम्म, हम्म, हम्म. ते शेतामध्ये समजा डवरे असले का नाही हम्म. ते येते बांधतो मी ते जायले अच्छा. आणि लगे तिन्ही गडी ऐकतो आम्ही. मग वा 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 खूप छान. डवरे ते मग चिवले म्हणता लय शोक आहे आमचा हा. हो ना. नाही आता पहिले पण शोक आहे म्हटलं मला हा. बढिया बढिया खूप छान. हो. चला तर आता तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं प्रकाश भाऊ ऐकत आहोत. हॅलो, आकाशवाणी अकोला कार्यक्रम सुरसंवाद. अरुण शिंदे बोलतो, जिल्हा परिषद घडकेमधून. अरुण शिंदे सर, गाणे ऐकायचे होते. नक्की नक्की सांगा कोणतं गीत ऐकायचं आहे? एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा. हा, 100 धागे आहे. सुखाचे. हो. सेवानिवृत्त आहे. बरं बरं. किती वय चालू आहे आता रनिंग? रनिंग माझं 82 चालू आहे. 82 सुरू आहे का? अरे वा वा वा. बरं. हा, 100 पार करावी अशा भरभरून शुभेच्छा आहेत शिंदे सर तुम्हाला. मी आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकतो साहेब. अरे वा 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 खूप छान. म्हणजे- आणि आकाशवाणीचा नवीन नवीन कार्यक्रम सुद्धा आपण सुरू केले आहेत आता. आरोग्याविषयी आहे ना? हो, आरोग्याचा हेलो डॉक्टर एक कार्यक्रम आहे, त्यावर खूप चांगली माहिती मिळते. हो. आणि सगळेच कार्यक्रम माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक आहेत. हो. हा मी आकाशवाणी कशी आहे ते सांगतो. हा सांगा ना. शेतकऱ्यासाठी किसान वाणी, अगदी. युवकासाठी युवाणी हो. आणि वनिता मंडळामध्ये स्त्रियाची कहाणी. बर बरोबर. मधुर गाणी ऐकण्यासाठी सुरसंवादाची गाणी. हा 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 छान. अशी आहे अकोला आकाशवाणी. ऐकत राहा अकोला आकाशवाणी. क्या बात आहे. वा 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 फारच छान फारच छान शिंदे सर. तर ही सर्वांग सुंदर अशी सर्व प्रत्येक वयातल्या व्यक्तींना अबालवृद्धांसाठी जे कार्यक्रम आपण सादर करतो, लहान मुलांसाठी किलबिल हा कार्यक्रम पण आहे आणि हे सगळे कार्यक्रम सादर करतो आणि प्रत्येक श्रोत्याला एक मनोरंजनाचं आणि माहितीचं एक व्यासपीठ मिळावं या हेतूने कार्यक्रम प्रसारित केले जातात. आणि तुमच्यासारखे दर्दी श्रोते जे आहेत आकाशवाणी प्रेम करणारे हे लोक ऐकतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी कविता करतो सर. बरं बरं बरं. एक कविता ऐकू का? नक्की नक्की ऐकवा ना. बाप म्हणून कविता आहे. बाप. बरं बरं. बाप म्हणजे बाप असतो, घराचा तो खांब असतो. अगदी. राब राब राबतो, सर्वांना पोचतो. बरोबर. अर्धा वेळ उपाशी राहतो, घरच्यांना जेवू घालतो. संकटाला सामोरे जातो, कुटुंबाला त्यातून वाचवतो. बरोबर. आई विना भिकारी म्हणतात, हो, पण बापा विना सारे पोरके होतात. अगदी बरोबर आहे. आई दुःखात रडते, बाप एकांतात असू गाळत असतो. अगदी बरोबर आहे.
बाप नावाचा जेव्हा खांब पडतो तेव्हा सारे घर कोसळते. अगदी बरोबर. खूप छान. या बाकी काय? बाप नावाचा जो माणूस असतो, हा तुम्ही शेवटची जी ओळ सांगितलं की तो खांब असतो, असा खांब असतो की तो जर ढासळला तर सगळं घर ढासळते. हो हो. दुनियादारी शिकवणारा तो बापच असतो आपल्याला. अगदी बरोबर आहे. खूप सुंदर कविता आणि वडिलांचं महत्त्व सांगणारे तुम्ही कवी. कार्यक्रम सुरसंवाद. हा सर, मी प्रशांत प्रशांत वाकोडे बोलतो जटारपेठ मधून. बरं बरं, प्रशांत सर बोला. मी सर पहिल्यांदा फोन लावला. अरे वा, पहिल्या फोनचं स्वागत आहे मग तुमच्या. हा बर, काय करता प्रशांत सर आपण? सर, मी दाताच्या दवाखान्यामध्ये कामाला आहे. दाताच्या दवाखान्यात. हा. बरं बरं. कोणतं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रमात? आजच्या कार्यक्रमात मला एक भीमगीत ऐकायचं आहे. बर, सांगा ना, कोणतं भीमगीत? शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. हा. कोणते कोणते कार्यक्रम ऐकता तुम्ही? मी सर सूरसंवाद, आपकी फरमाईश, रसिका तुझ्यासाठी वा वा, सर्व कार्यक्रम ऐकतो आपल्या अकोला आकाशवाणीचे. क्या बात आहे. म्हणजे चांगलं वाटतं आम्हाला असं ऐकलं की आजच्या या मोबाईलच्या युगातही आकाशवाणी ऐकणारे श्रोते आहेत जे मन लावून कार्यक्रम ऐकतात आणि आवडीनं. हॅलो, नमस्कार सर. बोला, कोण कानी- बोलताय? आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरसंवाद मध्ये आपला फोन आला आहे. मी कानी गवळी प्रमोद पवार बोलतो सर. बर, काय म्हणता प्रमोद भाऊ, कसं आहे वातावरण तुमच्या गावाकडे? वातावरण चांगलं आहे सर. थंडी काय म्हणते? थंडी वाढली सर आता. थंडी वाढली नाही का? हो. बरं बरं बरं. तर कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला आजच्या कार्यक्रमात? सर ते पसंती सांगतो आता. बरं बरं. कोण आहे आणखी सोबत? हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. कोण बोलताय आपण? मी उद्धव धोरण, लहान उमरी अकोला इथून बोलतो सर. बरं बरं. आमचे नेहमी श्रोते आहेत, आपले पत्र असतात आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आणि मला असं वाटतं सर, आपण सुधीर फुलके सर बोलताय. हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. सतत ते आकाशवाणीशी असलेला आमचा संपर्क आणि तुमच्या आवाजांची झालेली ओळख, अगदी. हा, त्याच्यामुळे आता प्रत्येकाचे आवाज आम्हाला ओळखता येतात. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. हो सर. काय म्हणताय सर, कसं आहे तब्येत वगैरे? सर सर्व व्यवस्थित आहे. बर. तब्येती चांगली आहे. आणि आता सध्या हिवाळा ऋतू जो आहे चांगला, म्हणजे थंडी चांगल्या प्रमाणात पडत आहे. हो हो, पोषक ऋतू असते हा. असं म्हटलं जाते की विंटर इज अ आयडियल सीझन. अगदी बरोबर आहे, हेल्दी सीझन असते हा. तो. हो, तर तुम्ही जर त्यामुळे यावेळेस कसं चेक की केलं तर दवाखान्यामध्ये गर्दी कमी असते. हो, आणि सर्वात महत्वाचं सर, हिरवा भाजीपाला, फळं वगैरे अतिशय मुबलक आणि चांगल्या प्रकारचे आपल्याला उपलब्ध होतात. अगदी बरोबर आहे. तर सर्वांनी आता भरपूर आनंद घ्यावा आणि हा जो ऋतू आहे हो, हा सार्थकी लावावा असं मला वाटतं. अगदी अगदी. खूप चांगलं बोलले तुम्ही. आणि सर्व श्रोते नक्कीच या हिवाळ्याचा आनंद घेतील. हो सर. तर सांगा मग आता या निमित्त कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं? सर, माझे मित्र आहेत प्रमोद पवार आणि त्यांचा पूर्ण पवार परिवार कानेरी गवळीचा. हो हो, आणि नेहमीच होते आमचे आता. आणि हो, आणि एक आमची मित्र आहे राजेंद्र विरोकर, शिवनगर उरळ. बरं बरं आता असा मित्र परिवार भरपूर आहे, पण या दोघांचं नाव घेतो सर. बरं. तर आमच्या तिघांसाठी एखादं हिंदी मधलं हिवाळ्याचं गीत जे असेल, जे तुम्हाला आवडते. हिंदी गीत पाहिजे नाही का? हा, हिंदी गीत हिवाळ्यातील मस्त एखादं हिंदी गीत द्या, म्हणजे सर्वांचं मनोरंजन झालं पाहिजे. बरं. हो, आणखी एक सांगतो सर, आता 2 महिने तर माझा कॉल लागणार नाही. बरं. आणि 2 महिन्याच्या आसपास नवीन वर्षाची सुरुवात झालेली असेल, त्यामुळे मी सर्व श्रोत्यांना आजच नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देतो. वा वा वा. ऍडव्हान्स मध्ये नाही का? ऍडव्हान्स मध्ये. आणि तुम्हाला सुद्धा सर खूप म्हणजे आता दिवाळी झाली की नवीन वर्षाची चाहूल लागतेच. हो हो हो. आणि त्या निमित्तानं तुम्ही श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या, तर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्या सर्व श्रोत्यांना आता तुम्ही जे गीत सांगितलं ते गीत आता आपण ऐकूया, है ना? खूप खूप धन्यवाद सर. आपल्या आकाशवाणीला फोन केला तुम्ही आणि प्रमोद भाऊ यांचं बोलणं झालं त्याबद्दल हो सर. तुमचे धन्यवाद. हो, ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूर संवाद ऐकलात. आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता सुधीर फुलके यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं होतं राजेश जाधव यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं.
सादर करते होते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम सूर संवाद ऐकलात. आजच्या सूर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम सूर संवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात निवेदन केलं आहे सुधीर फुलके यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश